नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत आता संक्रांती विशेष भाग चालू होणार आहे. तर त्यातीलच एक गोड जोडी म्हणजेच काव्य आणि पारची जोडी, जी सध्या सगळ्यांची आवडती जोडी आहे. तर चला तर बघ, आज त्यांच्यासोबतच आपण गप्पा मारूयात. सगळ्यात पहिले कसे आहात दोघं? मस्त. खूप छान, खूप छान, खूप छान. तू कसं आहेस? तू काय मस्त टकाटक ॲज युजल. ॲज युजल. तर कसं चाललंय मेन म्हणजे सगळी गडबड वगैरे, संक्रांतीचं शूट चालू आहे. संक्रांतीचं शूट चालू आहे. गडबड अशी काही नाही, मी आत्ताच आलोय. माझा कॉल टाइम जरा उशिरा होता. सो ऍक्च्युली प्रोमो आमचा एक येऊन गेला आहे, जो 2 तासात त्याला 1 मिलियन व्ह्यूज मिळाले आणि 4 तासात 2 मिलियन व्ह्यूज मिळाले. सो तो प्रोमो आता जबरदस्त हिट झाला आहे रसिक मायबाप प्रेक्षकांमुळे. आता त्याचा एक सिक्वेन्स आहे पुढचा, तो आम्ही शूट करतोय. बरं, मी जेवढं असं बघितलं ना, पार्थ हा नेहमी ना एक्सायटेड असतो काव्यासाठी काय ना काय नवीन करायला, त्याची बायको म्हणून तिला एक इम्प्रेस करायला किंवा काही. तसं असं काय संक्रांतीसाठी ठरवलं होतंस का तू? संक्रांतीसाठी ठरवलं होतं, पण आता आमचे रोल रिव्हर्सल झालेले आहेत. ओ. आता जे पार्थ करणार होता ते आता काव्या करणार आहे पार्थसाठी. हो का? असं काय करणार आहेस काव्य? जरा थोडंफार काहीतरी सांग आम्हाला. तर ह्यांच्या समोर कसं सांगू, मग सरप्राईज काय राहील? अरे आमच्या प्रेक्षकांना सांग. त्यांच्यासाठी पण सरप्राईजच आहे. ओके ओके. मग आता सांगून मग एपिसोड मध्ये बघणार काय? तर तुम्ही एपिसोड बघा, काव्या काय करणार आहे. नक्कीच. लाईक मी नेहमी बघते की तुमच्यात काही ना काही असं चालू असतं, नेहमी पार्थ मनवतो. आणि आत्ता काय सध्या म्हणजे असं ट्विस्ट चालू आहे की आमच्या प्रेक्षकांना नक्की म्हणजे असं काय सांगायचं, सध्या काय ट्विस्ट चालू आहे ह्याच्यात? ट्विस्ट तर दिसतोच आहे की, म्हणजे ट्विस्ट असं नाही आता. जसं रोल रिव्हर्सल बद्दल म्हणाले तसंच आहे. आता काव्या पार्थना कन्व्हिन्स करतीये किंवा त्यांना हे पटवून देऊ पाहतीये की काव्याचं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते. म्हणजे आता जो दुरावा आहे त्याच्यात काव्य पटवून देणार आहे का त्यांना, असं काय आहे? डेफिनेटली ते दिसतच आहे की सगळ्या एपिसोड्स मध्ये आता. बहुतेक तू होमवर्क करून आलेली नाही. नाही मी करून आली आहे, तरी पण मला जाणून घ्यायचं आहे ना तुमच्याकडनं. तो ट्रॅक केव्हापासून सुरू? 16 डिसेंबर पासून Yes, तो ट्रॅक खूप सुरू झालाय. होमवर्क केलाय, पण तरी पण एक असतं ना, तुमच्याकडून जाणून घ्यायचं असतं, जाणून तुमच्याकडनं घ्यायचं असतं ना. बरं, तसं संक्रांतीचा सण हा तर सगळ्यांसाठी खूप मोठा सण, सगळ्यात पहिला म्हणजे वर्षाचा पहिला सण आहे. तर त्यातील काही आठवणी म्हणजे ते तुझी असू दे किंवा ह्याची पारची असू दे, अशी काही आठवण आहे का तुमची संक्रांती निमित्त? पार्थ आणि काव्याची ही पहिलीच संक्रांत आहे. हो. त्यामुळे आता ह्याच्या आठवणी तू पुढच्या संक्रांतीला विचारशील. तुमच्या आठवणी पर्सनल Yes, 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 आयुष्यात आम्हाला yes. वाटलं त्यांची पार्थ काव्याच्या ती तर आयुष्यात आपल्याला बघायला मिळेलच, पण मी तुमच्या विचारते आठवणी काय नक्की. अशी काय आता लगेच आठवत नाहीये. तोपर्यंत तुला काही आठवत असेल तुझं तर. मी आत्ता परवा पहिल्यांदा मी पतंग उडवणं काय असतं हे मी अनुभवलं. मी कधीच पतंगाच्या फंदात पडलेच नाहीये. मी फक्त तिळगुळ, तिळाच्या वड्या, गुळपोळी हीच माझी संक्रांत असायची. शूटच्या निमित्ताने पहिल्यांदा मी मांजा हातात घेतला. मांजा Correct? घेतलास हातात? हो ना, बरोबर ना. हा, मी मांजा हातात घेतला. हातात घेतला म्हण ना. फिरकी माने ते असे मिश्किल आहेत, ते असे विनोदी आहेत. आणि मानिनी काकू होत्या पाठीशी. सो ते ते मी पहिल्यांदा, ते मी ज्ञानदा म्हणूनच मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स केले. पतंग वितंग मी काहीच केलं नव्हतं आतापर्यंत. तो अनुभव मी पहिल्यांदा घेतला. तुझं काय सांगशील? काय खूप एखादी बायको सोबतची आठवण वगैरे अशी काय? तूप लावून गुळपोळी खाल्ली. हा, असं काय? तुपाची ॲलर्जी आहे माझी. अरे मला. बापरे. त्यामुळे तुपाचा आणि माझा 36चा आकडा आहे. 36 पेक्षा पण मोठा काय असेल आकडा? 72 वगैरे तू करू शकतेस. मल्टिप्लाय किती करायचं तितके. बाकी काही नाही. पतंग वगैरे आम्ही फार उडवायचो, पण मग नंतर बंद झालं ते पतंग उडवायचं. कारण जाऊ दे, उगाच आता लोकांना असं वाटेल मी माझं, पण ते पक्षी वगैरे या कारणास्तव मग ते बंद करून टाकलं. ओके. हां. आणि बोलताना संक्रांतीला प्रत्येकाचे एक आवडते पदार्थ असतात, जसे की हिने आत्ताच सांगितलं की काहींना गुळपोळी आवडते किंवा असं. तसं तुमच्या दोघांचे आवडते असे पदार्थ काय? ते कोणी बनवलेले? पूर्वी आपल्याला आईने किंवा आजीने असे बनवलेले आवडायचे, तसं तुमच्या एखादा आवडता पदार्थ आणि तो कोणी बनवलेला तुम्हाला आवडायचा? आईच्या हातची भोगीची भाजी आणि आईच्याच हातच्या गुळपोळ्या विथ
खूप तूप, अरे बाप खूप. हो हो, Totally उलट आहे. कम्प्लीट खाण्यापिण्याच्या सवयी तर पूर्ण विरोधी आहेत आमच्या. पण हो, म्हणजे मला प्रचंड तूप लागतं कुठलंही, म्हणजे रोज तू आवडच आहे काहीही खा, तुपाची. मला तुपाशिवाय मला काही जेवण जात नाही. सो येस, आईच्या हातची गुळपोळी, आईच्या हातच्या तिळाच्या वड्या, हेच म्हणजे बेसिकली आईच्या हातचं जरा आईच्या हातचं जास्त आवडतं. आवडतं. आणि तुझं काय बायकोचं की आईच्या हातचं? नाही दोघींच्या हातचं आवडतं. तिच्या हाताला वेगळी चव आहे, हिच्या हाताला वेगळी चव आहे. मग का आवडतं? लग्नाच्या आधी कुठलाही सण असला घरी की आमच्या इथे पुरणपोळी, बटाट्याची भाजी, इथे कटाची आमटी म्हणतात, आमच्या इथे येळवण्याची आमटी म्हणतात. कशाची? येळवण्याची आमटी, येळवण्याची आमटी. ते सोलापूरची लँग्वेज अच्छा, आहे हो. ती. सो ती कटाची आमटी, कुरडई हे आमचा बेत असायचाच. नंतर ह्या इंडस्ट्रीत आल्यानंतर आम्ही जरा हेल्थ कॉन्शियस झालो. हो. सो तोच असतो बेत, असं काही वेगळं काही नसतं. म्हणजे आवडते पण कोणाच्या हातची? आईचीच. अरे नाही, आईच्या हाताची वेगळी चव आहे, बायकोच्या तर हाताची आहेच. वेगळी चव आहे. दोघींच्या पण. म्हणजे हा नाही, छान आहे खरंच खूप. मला ना म्हणजे आज आपण पहिल्यांदा भेटतोय, मी तरी फर्स्ट टाइमच आली आहे भेटायला. दोघांच्या असं बोलणार केमिस्ट्री बद्दल ऐकायला आवडेल खरं तर. मी आली नव्हती, आपलं कधी भेट झाली नव्हती म्हणून. त्यासाठी तुला प्रश्न विचारावे लागतील. म्हणजे तुमच्या दोघांची केमिस्ट्री कशी आहे बॅक ऑफ द म्हणजे कॅमेरा? लाईक असतं ना एक आपलं जे तुम्हाला ऑनस्क्रीन दिसतंय तसंच आम्ही आहोत. तसेच आहात हा, एकदम. म्हणजे अपोजिट पण तू हिला म्हणवणार वगैरे असं काही? मनवा मनवी नाही ग. आमचा जो तो मला जास्त त्रास देतो, पण ओ. मी शांत आहे. विजय मला खूप त्रास देतो. मी विजय त्रास देतो? अजिबात त्याला त्रास देत नाही. माझ्या शरीर यष्टीकडे बघून तुम्हाला असं वाटू शकतं मी त्रास देतो, असं काही नाहीये. मी अजिबात काही बोलणार नाही बाकीचे त्यावर. इंटरव्ह्यूज पण बघितलेत सगळ्यांनी. बरं, या बाकीच्या इंटरव्ह्यूज मध्ये झालेलं आहे आधीच हे सांगून की हो मी तिला त्रास देतो, असं तू स्वतः पण बोललाय. आता तर झालंय तीच का? सांगितलं. नाही, मला नव्हतं सांगितलं, बरोबर मी विचारलं. मला नव्हतं सांगितलं कोणीच. देतो आता मग काय, खूप नाही थोडंफार. तो चंचल आहे, त्याला एका जागी बसवत नाही, त्याच्यामुळे त्याला सतत एक असं काहीतरी हॅपनिंग, काहीतरी घडत राहिलं पाहिजे आजूबाजूला. चला उठा, रील करू, मला बोर होत आहे असं. आता तू टोटली उलटी आहेस त्याच्यात. हो, काय झालं? ओके ओके. बरं, पण जेव्हा हे कॅरेक्टर आलं तुमच्याकडे पार्थचं, तेव्हा म्हणजे ती अशी थॉट प्रोसेस काय होती? कारण बोलतो ना प्रत्येक कॅरेक्टरमध्ये काही ना काही वेगळं असतं, तसं तुझी थॉट प्रोसेस काय होती जेव्हा पार्थ हे कॅरेक्टर आलं तुझ्याकडे? पार्थ हे कॅरेक्टर आलं तेव्हा ॲक्च्युली मलाच विश्वास बसत नव्हता की चॅनल आपले जे वाहिनीचे आहेत, जे हे कास्टिंग करत आहेत, तर की बाबा यांना माझ्याकडे बघून पार्थ दिसला, यातच मला फार नवल वाटलं. कारण मी आत्तापर्यंत सगळे जे काही रोल केलेत ते असे ग्रामीण टच असलेले केलेले आहेत. जी शेवटची मालिका झाली पिंकीचा विजय असो, त्याच्यामध्ये सुद्धा रांगडा असा होता. रांगडागडी. आणि आत्तापर्यंत मी जे केलेलेत रोल त्याच्या कम्प्लीट अपोजिट हा रोल आहे. विजयच्या पण अपोजिट. हां 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 हां. सो विजयच्या अपोजिट असं नाही म्हणता येणार, फक्त मी जसा पोर्ट्रे करतो, विजय पोर्ट्रे करतो तसा पार्थ करत नाही. तेच किंमत, तोच तर फरक आहे हा. ना मोठा. असं विजयचं आहे. ड्रेसिंग, पार्थचं ड्रेसिंग फरक आहे. हा. विजयचं बोलणं, पार्थचं बोलणं फरक आहे. आहे विजयचा राग, पार्थचा राग फरक आहे. आहे विजयचं समजावून सांगणं, पार्थचं समजावून सांगणं फरक आहे. आहे मग विजयचं खाणं, पार्थचं खाणं फरक आहे. खूप आहे. मग कळलं? कळलं. खूप फरक आहे, थॉट खूप प्रोसेस फरक आहे. आणि केमिस्ट्री कळली. कळली, खरंच कळली. काय कळलं तुला? नाही, मी काहीच नाही बोलणार, मी शांत बसते. नाही, खूप फरक आहे. आणि मुळात विजय जरा बोल का? हट्टी आहे. ओ, आणि पार्थ तसा नाही हट्टी, म्हणजे इन अ गुड वे ॲक्च्युली, नॉट इन अ बॅड वे. त्याला जे हवं असतं ते तो स्मार्टली मिळवतोच. करून घेतो. हो. पार्थ जरा समजून घेत अच्छा ओ आ असं बोलतो. तशी मी आहे खरं तर. कशी पार्थ? हो, मी फिमेल व्हर्जन ऑफ पार्थ आहे का तसं? हा, ज्ञानदान. हो. मी आता तुलाच विचारे की तुझ्याकडे जेव्हा हे कॅरेक्टर आलं काव्याचं, तर तुझं काय होतं थॉट प्रोसेस? तू पण वेगवेगळे कॅरेक्टर्स बोलतो प्रत्येक, जसं मी आता त्यालाच बोलली पार्थ, की एक वेगळे पण असतं, युनिकनेस असतो. तेव्हा तुला कसं वाटतं? स्पेशली जेव्हा तुम्ही रुजुताताईंसोबतच काम करताय तेव्हा बोलतो ना वेगळे पण असतं,
सिनियर ॲक्टर्स सोबत वगैरे काम करताना असं जेव्हा जे कॅरेक्टर आलं तुझ्याकडे काव्याचं तेव्हा तुझी थॉट प्रोसेस काय होती? हा, तू 2 वेगवेगळे प्रश्न विचारलेत ना. Yes, yes, yes. दोन्हीची वेगवेगळी उत्तरं देते. सो काव्याचं कॅरेक्टर माझ्याकडे आलं तेव्हा अ, एक तर ही सगळ्यात पहिली हा माझा सगळ्यात पहिला विचार असतो त्या कॅरेक्टरमध्ये आणि माझ्यामध्ये काय साम्य आहे आणि काय डिफरन्सेस आहेत. आणि त्याच्यामध्ये माझ्यामध्ये आणि काव्यामध्ये काही गोष्टी सिमिलर आहेत, काही गोष्टी वेगळ्या आहेत ज्याच्यावर मला काम करणं गरजेचं आहे. काव्या बचकन चिडून मोकळी होते, मला चिडताच येत नाही, अरे मला बोलताच येत नाही. हा, म्हणजे मला माझा राग व्यक्त करता येत नाही. So एक्सप्रेसिव्ह असं- कमी असतं. हां, हो, ॲक्च्युली मी खूप कमी एक्सप्रेसिव्ह आहे. सो ती एक खूप मोठी गोष्ट होती की असं एक पटकन रिॲक्ट होणं काव्याला जमतं. ती कुठली गोष्ट अशी मनात ठेवत नाही. राग आला, मी चिडले, मोकळी झाले, शांत झाले. सो ती एक आहे गोष्ट. आणि प्रचंड स्ट्रेट फॉरवर्ड आहे किंवा ती क्लिअर आहे आयुष्यात, तिला काय हवं आहे काय नाही. पण ॲट द सेम टाईम ती तितकीच हळवी पण आहे. तिचं कुटुंब तिच्यासाठी महत्त्वाचं आहे, तिची ताई तिच्यासाठी महत्त्वाची आहे, पार्थ तिच्यासाठी महत्त्वाचे आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ती एक, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जे लग्न आमचं झालं त्यानंतर आम्ही चौघंही एका थिन लाईनवर चालत होतो की ह्याची एक थिन लाईन होती की त्याच्यापेक्षा जास्त केलं तर वाटेल पार्थ प्रेमात पडला. तसं नव्हतं. ती एक प्रोसेस होती. काव्या अजून चिडली तर ती आता डोक्यात जाईल ऑडियन्सच्या किंवा जर मी नाही चिडले तर असं वाटूही शकतं एका लुकमध्ये सुद्धा की अरे हिला आवडायला लागला की काय पार्थ. सेम जीवा आणि नंदिनीला पण अप्लाय होतं. सो ह्या सगळ्या गोष्टींचा कस लागला. पण ॲक्टर्स आहोत, ती प्रोसेस होती, तो अभ्यास होत गेला दिवसागणिक. आणि मदत करायला आपले मेकर्स, चॅनलची काही क्रिएटिव्ह टीम, काही माणसं, बरीच जणं होती आणि त्यांनी ॲक्च्युली फार छान एक्सप्लेन केलं होतं मला काव्याचं कॅरेक्टर. सो तसं अवघड होतं पण झालं ते आता एकमेकांच्या मदतीने. आणि जसं मी तुला विचारलं की रुजुताताई किंवा अविदादा यांच्यासोबत बोलताना तुम्ही फर्स्ट टाइम काम करताय तर त्यांची सगळ्यात बेस्ट क्वालिटी ही आहे की आम्ही अविनाश नारकरांबरोबर काम करतोय किंवा आम्ही रुजुताताईंबरोबर काम करतोय किंवा आम्ही संयोगिताताईंबरोबर काम करतोय. ह्या नावांमागे जे वलय आहे ते त्यांनी आम्हाला कधी दिसूच दिलं नाही. हो, म्हणजे आता अविदादा सेटवर आल्यावर आम्ही शांत बसूच शकत नाही किंवा आम्हाला त्यांना सांगायला लागतं अविदादा थांबा, शांत व्हा, तुम्ही थकाल. इतकं ते नातं सुंदर झालंय आता. पण तीही प्रोसेस ती नव्हती. ज्या दिवशी ते आम्हाला भेटले त्या दिवसापासनं त्यांनी ते मेंटेन केलंय किंवा असं त्यांनी काही कष्ट नाही घेतले हे करायला. पण त्यांनी तो फिल्टरच नाही ठेवला मध्ये कुठला. त्यामुळे आम्हाला काम करणंही त्यांच्याबरोबर सोपं गेलं. आणि काही गोष्टी जे सीन करत असताना ज्या गोष्टी ते सांगायचे, अविदादा खूप सहज काही गोष्टी सांगून जातात. नाही असं अशापेक्षा असं करून बघ, ते आवडतं. मॉरल सपोर्ट असतो डेफिनेटली मॉरल सपोर्ट तर आम्हाला आम्ही ट्रॅक्सच असे केलेत की त्या सगळ्या ट्रॅक्समध्ये एकमेकांचा मॉरल सपोर्ट आम्हाला कॉन्स्टंट, म्हणजे सिरियल सुरू झाल्यापासून अगदी आत्तापर्यंत एकमेकांचा मॉरल सपोर्ट आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पण त्यांची तीच, मी आत्ताही म्हणाले तसं की तू जी नावं आत्ता घेतलीस, आम्ही ज्याच्यात सिनियर ॲक्टर्स बरोबर काम करतोय, हाही शब्द त्यांना आवडणार नाही मी सांगते, पण त्यांनी ते वलय आम्हाला जाणवू दिलं नाही. तो फिल्टर आमच्यामध्ये कधीच ठेवलाच नाही. त्यामुळे आम्हाला खूप सोपं गेलं त्यांच्याशी डील करणं किंवा त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याबरोबर काम करणं. ईज त्यांनीच दिला आम्हाला, आम्ही कम्फर्ट झोन आम्ही करण्यापेक्षा. नाही, इवन आज तुम्ही बोलता ना काही लाडक्या जोड्यांपैकी तुमची पण एक लाडकी जोडी आहे. अगं बाई, हो, आहे तुमची पण एक लाडकी जोडी. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे असं एक बोलता प्रेक्षकांचा प्रेम, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ग्रेटफुल.
ग्रेटफुल तर आहोतच. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की रसिक मायबापांनी आम्हाला डोक्यावर घ्यावं आणि आत्ता लिटरली प्रेक्षक ते करतायत. खूप भरभरून प्रेम देतायत. एखादा कलाकार मागतो त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला मिळतंय. ऍक्च्युली एक लाडकी जोडी मी हां. आता बोलले. त्यामुळे आम्ही आता क्लाउड 9वर आहोत असं म्हणायला काय हरकत नाही. तू काय सांगशील त्याच्याबद्दल? अगं कधी कधी विश्वासच बसत नाही. एकतर आम्ही सगळेच म्हणजे आमचं प्रोडक्शन हाऊस चॅनल आम्ही जेव्हा जोड्या म्हणजे स्वॉप झाल्या किंवा ते लग्न जे झालं त्यानंतर आम्हालाच इतकं टेन्शन आलं होतं की हे रिसीव्ह कसं करणार आहे ऑडियन्स. कारण हो. तेव्हा पार्थ आणि नंदिनीची ही जोडी आवडत होती ऑडियन्सला. जीवा आणि काव्याची जोडी आवडत होती. हे बघ सगळ्यांना माहीत होतं हे होणार आहे. ऑडियन्सलाही माहीत होतं हे होणार आहे. आम्हाला तर माहीत होतंच हे होणार आहे. पण ते इतकं काहीतरी होईल म्हणजे हॅवॉक झाल्यासारखं सुरुवातीला popular तेच म्हणत झाल्या. होते पब्लिक की नाही जोड्या चेंज नाही झाल्या पाहिजेत, हे नाही झालं पाहिजे, ते नाही झालं पाहिजे. आणि आता आता म्हणजे असं होतं की होणार आहे आम्हाला माहिती आहे पण नका ना करू. नका आणि ना जेव्हा करू. झाल्या तेव्हा त्याही त्यांना इतक्या आवडल्या. त्यांनी हे आमचे जे हॅशटॅग्स आहेत काव्यार्थ आणि जीवनदिनी हे सगळं सोशल मीडियावर क्रिएट झालेलं आहे. फॅन पेजेसनी क्रिएट केलेलं आहे. आम्ही काहीच असं क्रिएट केलं नाही. त्यांचं प्रेम आहे ते जे आम्हीही नंतर बरेचदा वापरायला लागलो. सो काही गिफ्ट्स ते इतक्या प्रेमाने पाठवतात. आमच्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला सगळे सेटवर येतात, भेटतात. सो फार खूप छान वाटतं. खूप हळवा कोपरा झाला आहे अगं तो आमचे फॅन्स, आमचे फॅन पेजेस, आम्हाला येणारे मेसेजेस, कमेंट्स, जो काही रिस्पॉन्स येतो ते सगळंच खूप हुरूप देणारं आहे आणि तितकीच actually ते खूप जबाबदारी छान आहे. टाकणारं पण आहे. हॅशटॅग काव्यार्थ हे इतकं ट्रेंडिंगला आहे महाराष्ट्रात की तू गुगल केलंस तरी तुला कळेल. हम्म. सो हे रसिका मायबापांचं काय म्हणतात प्रेमच आहे प्रेक्षकांचं. अजून काय हवंय? अजून काय हवंय आयुष्यात. फक्त एवढंच आता आमची जबाबदारी वाढली आहे की बाबा जे आत्तापर्यंत एंटरटेन करत होतो 350 पावणे 400 एपिसोड, आता याच्या पुढे जाऊन आम्हाला एंटरटेन करायचं आहे ही एक जबाबदारी आमची वाढली आहे. बरोबर. सो त्या दिशेने जो आमचे प्रयत्न असतात कधी कधी टेन्शन येतं. टेन्शन. टेन्शन म्हणजे इन अ गुड वे Good way. टेन्शन म्हणायचं तर की टेन्शन पेक्षा जबाबदारीची जबाबदारी जाणीव आहे आता की आता अजून नवीन काय करायचं जे त्यांना आवडेल आणि अजून हा प्रेम विचार मिळेल. असतो सतत. येस. नाही खरंच हे खूप छान आहे आणि खरंच खूप छान सुद्धा वाटतंय मला इव्हन तुमच्यासोबत गप्पा मारून.